स्वामी श्री कृष्ण चक्रवर्ती उद्धवदेव यांच्या संवादरूपी मार्गदर्शनाच्या माध्यमातून यदुराजा आणि दत्तात्रय प्रभू यांचा आपसात झालेली ज्ञानचर्चा आणि त्या ज्ञानचर्चेच्या माध्यमातून दत्तात्रय महाराजांनी पिंगळा नावाच्या एक वेश्येला निमित्त करून सांगितलेला आपल्याला आदर्श कवीश्वरवास उर्फ भास्कर भट्ट बोरीकर यांच्या लेखणीतून साकारलेला हा ग्रंथ उद्धवगीता आणि या उद्धवगीता ग्रंथाचं आपण श्रवण करत असताना आज 1 महिना झाला. 16 तारखेला पोथी सुरुवात झाली होती. आजची 16 तारीख. विशेष महत्त्वाची गोष्ट की आज पुरुषोत्तम मास अन्य लोकाच्या माध्यमातून चालणारा, ज्याला आपण अधिक मास म्हणतो, या अधिक मासाचा प्रारंभ आजपासून झालेला आहे. आणि अशी एक पद्धत आहे की अधिक मासामध्ये अन्य लोक आपापल्या इष्टाची आराधना करतात, खूप आराधना करतात. त्या माध्यमातून आपण सुद्धा आपल्या इष्टाची आराधना करण्यासाठी इकडं माहीत नाही, परंतु बाकीच्या ठिकाणी या अधिक मासामध्ये श्रावण मासाप्रमाणे पोथी लागायला सुरुवात असते. आणि योग हा अर्धा अधिक महिना का होईना आपल्या इथं या उद्धव गीतेच्या माध्यमातून जाणार आहे. म्हणून 2-3 वर्षातून एकदा येणारा हा महिना, मला वाटतं एवढ्या वर्षामध्ये दुसरी वेळ आहे. एकदा मागं सुद्धा अधिक महिना आलेला होता, त्यानंतर ही दुसरी वेळ आहे की मे महिन्यामध्ये अधिक महिना आला आणि त्या माध्यमातून आपल्याला सुद्धा परमेश्वर भक्तीची आराधना करण्याचा योग या पोथीच्या माध्यमातून घडतो आहे. म्हणून आपण त्या कथेला आज पुढे सुरुवात करणार आहे. पिंगळा नावाच्या त्या स्त्रीला झालेल्या अंतकरणातला बदल आपण कालपर्यंत ऐकलं. इतका बदल झाला की तिला असं वाटायला लागलं की आता फक्त आराधना कोणाची करावी, त्या परमेश्वराची करावी. आणि तिच्या अंतकरणात पुरुषाबद्दल वीट निर्माण झाला. पुरुषाबद्दल काय निर्माण झाला? वीट निर्माण झाला. आणि त्या वीटाचं केलेलं वर्णन आमचे कवीश्वरवासांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे की तिच्या अंतकरणात पुरुषाबद्दल कसा वीट निर्माण झाला. म्हणून ते आता आपल्याला सांगणार आहे. हाडाची मोडी कांत म्हणोनी पोटळी, बापू विषयाची भुली काही एक न करवी. हाता पायाचा मोळा अमे देशी पडला, तया नाव ठेविले नरुवैसे. हे घामाची खांडवल स्थळ सूक्ष्माचा चिखल, आपणची घुमसाळ शरीर हे. सर्व रोगाचे भांडवल, दुर्गंधीचे प्रथम स्थळ. लांबोचे बांबळ पाल्ले, हे मळमूत्राचे भांडे. म्हणून ठाकू नये या निडे, शिव शिव याचे निपाडे.
आणि कश्मळ नाही. याच्या भीतरी निसा आहे निहारू, करू नये विचारू या कलेवराचा. मज्जेची या आळा रुधिराच्या ओला, मेद मांसाचा की जे काला. सरशेनी पाडे तयाची लहानवती मिळी जे वात पिती. मग सुस्म्याची पुरटी कालविजे, त्या मातीच्या आटा लिंपोनी अस्तीच्या साठा. मेळवोनी शिरा एकवटल्या मग बांधीजे तो. ओढोनी वेले चोंबळे ओखारी जे चौकडे, त्या पुरुषाचे रूपडे ऐसे नाव ठेवी. भास्कर भट्ट बोरीकर उर्फ कवीश्वरबाज परमेश्वराच्या बोध नागदेवाचार्याला निमित्त करून झाला. अतिशय विद्वत्ता, अतिशय प्रखर मतितत्व, बुद्धिमान असा असलेला भास्कर भट्ट बोरीकर दोन्ही याचा यथार्थ ज्ञान सांगितलेलं आहे. एक तर पुरुषाचंही सांगितलं आणि स्त्रियेचंही सांगितलं. म्हणून आपल्याला अंतकरणात असं वाटायला नको की यांनी आमचं जे आहे कचरा करून टाकला, स्त्रियाला वाटेल आमचा कचरा करून टाकला. दोघांचाही कचरा न करता एकाच व्यक्तीला धरून ठेवलं ना, एकाच व्यक्तीला दोषी ठरवलं असा हा भास्कर भट्ट बोरीकर नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणून यांनी दोन्ही व्यक्तीचं यथातथ्य सांगितलेलं तत्वज्ञान आहे. आता थोड्या वेळात स्त्रियांचं सुरू होईल. म्हणून आपल्याला असं वाटेल की कदाचित उठले की हे आपल्यावरच भाषण देतात, परंतु आपलं असलेला नरदेह हा खरोखर अशा पद्धतीनं बनलेला आहे. आपण बारकाईने त्याचा विचार करत नाही आणि तो भास्कर भट्टांनी केला आणि त्याला वाटलं कमीत कमी आपण तर फसलो होतो, आता यांना तरी आपण काय करावं, याच्यापासून सावध करावं. म्हणून एक पिंगळा नावाच्या स्त्रीला निमित्त करून त्यांनी या पुरुषाचं केलेलं वर्णन. हाडाची मोळी कांतू मने पोटळी, बापू विषयाची भुली काही नाही. आपल्या शरीरामध्ये ती पिंगळा नावाची जी स्त्री आहे ती म्हणते पुरुषाच्या हाडामध्ये काय आहे, पुरुषाच्या शरीरामध्ये काय आहे, तर हाडाची मोळी. आपल्या प्रत्येक शरीरात काय आहे, हाड आहे. हाडाच्या मोळ्याच आहे का नाही, काय आहे दुसरं. कांतू म्हणे पोटळी, जे गठोळचं गठोळ तयार झालेलं आहे. बापू विषयाची भुली, आणि हे लोक असं विषयाला भुलून जातात. काही एक न करवी हा विको काय करू शकत नाही. हाता पायाचा मोळा अमित देशी पडला, त्या नाव ठेवले नरू. हाता पायाचा मेळा, हात आहे पाय आहे, हे दोन एकत्र झाले, अमित देशी पडले. या शरीरात सर्व घाण आहे. आपल्या शरीरात स्वच्छता नाही. प्रपंच फक्त परमेश्वराचा नख चर्म रोमादी करून शुद्ध चैतन्याची ते त्या ईश्वराचाच प्रपंच अतिशय शुद्ध आहे. आपला सर्व अमेध्याप्रमाणे आहे. अमेध्य म्हणजे कचरा, या कचऱ्याप्रमाणे आहे. तुम्हाला माहीत आहे एका कवीनी प्रायचितामध्ये वर्णन केलेलं आहे, कचऱ्याहून मी हलके झाले जीवन हे माझे. हे कचऱ्यापेक्षा मला काही किंमत नाही, ते म्हणणं या कवीचं बरोबर आहे की अमेध्यामध्ये पडलेल्या कचऱ्यामध्ये पडलेला आहे, त्या नाव ठेवले. आपलं नाव हातापायाला फुटले, हात पाय फुटले, डोळे आले की नरू व्हायचे नाव ठेवले. नरू म्हणजे माणूस. नरू कोणाला म्हटलं, माणसाला म्हटलं की त्याचं नाव माणूस ठेवलं. घामाची खानवळ काय आहे, आपल्या अंतःकरणातून आपल्या शरीरातून टेम्परेचर वाढलं किंवा बाष्पीभवन झालं, ज्याला दमट वातावरण झालं की घाण वास, घाम निघायला लागतो, आहे का नाही. घाम म्हणजे अंगातली घाण, आणि तो घाम इतका निघतो की शेजारच्याला आपली किडस येते, वास येतो, आहे का नाही. किती प्रकारचा आपण भौतिक साधनाचा वापर केला तरीही या शरीराची घाण दूर करणारं कोणतंही अशा प्रकारचं कॉस्टमेटिक ज्याला म्हणतात ते उपकरण नाही आहे.
म्हणून ते म्हणतात की हे घामाची खांडवळ ते सक्षमाचा चिखाल, नाकातलं शेबूड चिखलाप्रमाणे आहे. अपानाची धुमसाळ शरीर, हे शरीर अशुद्ध आहे, याच्यामध्ये काहीच नाही. सर्व रोगाचे भांडवल, सर्वात महत्वाचं सर्व रोगाचं हे शरीर काय आहे? आत्म्याला फक्त विद्या रोग आहे, कर्म रोग आहे, मळ रोग आहे, पण बाकीचे रोग कोणाला आहे? शरीराला. एखादा असा विचार करतो का माणूस किंवा बाई की मला आता शुगर आहे, मेल्यानंतर मी पुढच्या जन्मात ही सोबत घेऊन जाईल? नाही, नेऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात सर्व रोगाचं भांडवल फक्त शरीर आहे. जन्माला आला, जगायला सुरुवात केली की अनेक रोगाचं काय होतं? हे भांडवल. दुर्गंधीचे प्रथम स्थळ, दुर्गंधी या शरीराची येते. जेव्हा शेवटची उत्तर अवस्था येईल तेव्हा सुद्धा आपल्या शरीराची काय येते? दुर्गंधी येते. मग दुर्गंधी आल्यामुळं आपल्याजवळ कोणी येत नाही. मग त्याला म्हणतात व्हायरेशन झालं, कोणी जाऊ नका, आपल्याला त्याचं काय होईल? ॲलर्जी होईल. म्हणून त्याला एका खोलीत टाकलं जातं, आहे का नाही? म्हणून एका खोलीत टाकलं जातं. अशा प्रकारचं हे आपलं शरीर आहे की सर्व रोगाचं भांडवल आहे. दुर्गंधीचं प्रथम स्थळ आहे. आणि मळमूत्राचे भांडे म्हणून ठाकून निवडे. मळमूत्र सर्व घाण भरलेली आहे या शरीरात. सर्व कितीही चांगलं खा, कितीही चांगलं खा, किती चांगले पदार्थ तुम्ही खाऊन या, मात्र सकाळी काय निघते? कोणी गुलाबजामुन खाल्लं की सकाळी गुलाबजामुन येतो का बाहेर? येतच नाही, सरी घाण येते. शरीर असं बनलेलं आहे. शरीर काय आहे? शरीर असं बनलेलं आहे की मळमूत्राचे भांडे म्हणून ठाकू. जेही खाल्लं याची कचरा झाल्याशिवाय दुसरं काही होत नाही, अमेध्य झाल्याशिवाय काही होत नाही. हा विचार आपण करीत नाही. आपण या शरीराविषयी हा विचार करत नाही. शिव शिव याचे निपाडे, या शरीराला नसुद्धा शिव शिव पाडे आणि कश्मने, या शरीरासारखी घाण नाही. अशा प्रकारचा विचार पिंगळा नावाच्या स्त्रीनी पुरुषाबद्दल केलेला आहे की आतापर्यंत मी त्याच्या पाठीमागं धावत होती, आतापर्यंत मी त्याच्या पाठीमागं जाऊन त्या भौतिक सुखाची आशा करत होती, परंतु हे सर्व कसं आहे की कश्मळ आहे. कश्मळ आहे म्हणजे घाण आहे. याच्या भीतरी नस आहे निहारू, करू नये विचारू या कलिवरात. याच्या भीतरी म्हणजे शरीराच्या आतमध्ये कोणतीच गोष्ट सहन होत नाही. शरीर असं बनलेलं आहे, जास्त उष्णता झाली तरी सहन होत नाही, जास्त थंडी पडली तरी सहन होत नाही, आणि जास्त पाऊस पडला तरी सहन होत नाही. याच्या भीतरी म्हणजे शरीराच्या भीतरी नस आहे निहारू, कोणतीच गोष्ट सहन, कोणतीही गोष्ट सहन करण्याची क्षमता या शरीरामध्ये नाही. काय? थंडी पडली, एकावर एक 2 स्वेटर, वरून 2-4 कांबल, वरून 2-4 शाली, ऐका नाही, हात मोजे, पाय मोजे, हेल्मेट, तोंडाला ओळखू येत नाही कोण आहे, दिवसा ओळख येत नाही. पोरी गाडीवर चालतात, कोण आहे तोंड गिन बांधून घेतात, बाया दंडोत करतात, नुसते डोळेच दिसले कोण आहे काय माहीत नाही. अशा माध्यमातून आपण शरीराला जपतो. हे शरीर इतकं घाण आहे, म्हणून याच्या भीतरी नस आहे, काही सहन होत नाही. करू नये याचा विचार करू नका. या कलेवराचा म्हणजे या शरीराचा विचार करू नका. हे शरीर अशा प्रकारचं घाण याच्यात. मज्जेचा आळा काय याच्यात? या शरीरात जर आतून उघडून पाहिलं, याचं ऑपरेशन जर केलं, या शरीरातली वरची चामडी जर फाडून काढली तर मज्जेच्या नाळ आहे, सर्व मज्जेच्या नाळे आहे. त्या मज्जेमध्ये रुधिराचा ओलावा, रक्ताचा काय आहे? ओलावा आहे. आणि मेदमांसाचा काला, मेदमांस त्या शरीरामध्ये, या चमडीच्या खाली काय आहे? मेदमांसाचा काला म्हणजे लगदा टाकलेला आहे. काय केलेला आहे? त्याच्यामध्ये काला केलेला आहे. त्याची लहानवती मळीजे वात पिती, मग श्लेष्म्या पुलटी काले. आणि मग त्याचे लहान लहान हे होऊन मळीजे वात पिती, वात पित्त आणि कफ शरीरात निर्माण झाले. वात आणि पित्त आणि कफ शरीरात काय झाले? निर्माण झाले. आणि त्याच्यामध्ये श्लेष्मा,
श्लेष्मा म्हणजे माहीतच आहे तुम्हाला कशाला म्हणतात. हा श्लेष्मा माहित नाही. हा नाही नाही श्लेष्मा तुम्हाला नसेल तर माहित नाही, पण आम्हाला आहे. संदीप काय म्हटले. शेंबूड सरळ सांगा ना मराठीतून चांगल्या भाषेतून, ज्याला गावरानी भाषा म्हणतात याचा वापर करा. ज्याला काय म्हणतात शेंबूड. हे शेंबूड सर्व घाण आहे. नाकामध्ये एकदा सर्दी झाली की एकदा नाक शिकरते की भरकन सर्व काय होते, नाकातली घाण बाहेर पडते. श्लेष्मा आहे का नाही. सर्व शरीरात काय भरलेलं आहे श्लेष्मा. मग डॉक्टर लोक काय म्हणतात, तुमच्या डोक्यामध्ये काय साचला, शेंबूड साचला, कप साचला. दुसरे कप आणि शेंबुडाचा प्रकार इकडे. कपाची पुढची स्टेप उत्तर अवस्था, तर आपल्या शेंबडाची उत्तर अवस्था ते कप आहे का नाही. काहीच फरक नाही, घाणच आहे ते. का तुम्ही पाहता कोणी एखाद्याने टाकला एखादा 1 रुपयाचा शिक्का की तुम्ही पाहिलं जाता का कोणी, त्याची घाण करतात आहे का नाही. अशा प्रकारचं हे शरीर, हे शरीर या फॅक्टरीमध्ये हे बनवतं की जे फॅक्टरीत बनवलेल्या चीज बाहेर टाकल्या की एकही माणूस पाहत नाही. बाकीच्या फॅक्टऱ्यामधल्या सर्व वस्तू लोक पाहायला जातील, पण आपल्या फॅक्टरीमध्ये बनलेली प्रत्येक वस्तू जेव्हा बाहेर येते ना, तेव्हा तो कोणीही पाहायला जात नाही. अशा असलेली आपली ही गंदी फॅक्टरी. असा विचार कोणी केला, पिंगळा नावाच्या स्त्रीने केला. तिया मातीच्या आटा लिंपोनी अस्तीच्या साठा, मेळवणी शिरा एकवटल्या मग बांधीजे. तिया मातीच्या आटा, वरून हा प्रपंच म्हणजे चमडी मातीची लावून दिली, लिंपून टाकली आणि शिरा एकवटल्या मग बांधलं आणि ओढोनी चांबडे, त्याच्यावर शेवटी काय केलं, चांबडं ओढून दिलं. आणि तुम्ही म्हणतात रंग काय सुंदर आहे गोरा, पण या रंगाच्या खाली सर्व काय भरलेली आहे, घाण भरलेली आहे. काळा रंग असला तरी घाणच आहे आणि गोरा रंग असला तरी घाणच आहे. अशा प्रकारची घाण. शिरा एकवटल्या मग बांधीजे आणि ओढूनी चांबळे ओखरीजे चौकडे, तया पुरुषाचे रुबळे तया नाव ठेवी. त्याला माणूस हे नाव ठेवलं. प्रत्येक माणसाच्या शरीरात हाच प्रकार आहे, याच्या पलीकडं दुसरा कोणताही प्रकार नाही, कोणताही माणूस असो. आणि हे त्या पिंगळा नावाच्या स्त्रीने पाहिलं. तुम्ही पहा का नका पाहू. रिगोनी त्या पुढे मी जोडी कवडे, या मोलाच्या चाडे काही ना. अशा घाण व्यक्तीच्या समोर, जे अशा घाण मासानी लिंपलेल्या की शरीरात एकही वस्तू आपली चांगली नाही. प्रत्येक गोष्टीचं एक विकलं जाते, पण आपल्या शरीरातली घाण कोणी विकत घेत नाही. आपला घाम कोणी घेतला का छटाकभर देऊन टाका म्हणून. आपल्या नाकातली सर्दी झाली म्हणून पावशेर देऊन टाका बुवा. आपलं मलमूत्र कोणी विकत घेतलं, काहीच नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य आपल्या शरीराला काय किंमत आहे बाबा. आपल्या शरीराला 1 पैशाचं किंमत नाही. म्हणून आमच्या स्वामींनी सांगितलं, जे पायिकानं लावे तया येसने सामर्थ्य आले. हरिपाळाचं देह 1 पैशाला कोणी विकत घेतलं नसतं. त्या शरीराला आमच्या स्वामी चक्रपाणी अवताराने स्वीकार केला आणि ते सामर्थ्य होऊन सर्व जगामध्ये प्रसिद्ध झालं. नाही तर एखादं मेलेलं शरीर विकायला काढा, चला बुवा शरीर विकायचं आहे, शरीर विकायचं आहे, कोणी घेणार नाही. जिवंत माणसाला घेत नाही तर मेलेल्या माणसाला कुठून घेते. म्हणून ते म्हणतात की रिगुनी त्या पुढे जोडी कवडे. अशा माणसाला मी शरण जायची ना पैसे मागायची, त्याच्यासाठी काही एक न कीजे, त्याच्यासाठी काय नाही केलं मी. परंतु या गोष्टीचा मला सर्व काय झालेला आहे, पश्चाताप आलेला आहे. कृत्य कीजे मग आत्मा प्रतिपाळीजे,
तोही विकोनी जिजे या परते पाप नाही. कृत्य कीजे, या एका शरीरासाठी कृत्य पाप नाही पाहिलं, पुण्य नाही पाहिलं, चांगलं कर्म नाही पाहिलं, वाईट कर्म नाही पाहिलं, फक्त आपल्याला पैसा पाहिला. जीवनामध्ये काय पाहिला? पैसा पाहिला. अशी ती पिंगळा नावाची श्री म्हणते की मी फक्त या जीवनामध्ये कृत्य कीजे, हा आत्मा प्रतिपाळीजे. फक्त पैसा यायचा आणि या आत्म्याची काय करायची? मजा करायची, सुरक्षितता करायची. हा जे काय तोही विकोनी जिजे. आणि ते शरीर सुद्धा परमेश्वराने अनमोल शरीर. प्रत्येक जीवाला आपल्याला परमेश्वराने मनुष्य देहाचं शरीर मूळ सृष्टीला फुकट दिलं. मान्य आहे तुम्हाला? मूळ सृष्टी जेव्हा निर्माण झाली तेव्हा एका सृष्टीत नाही, दुसऱ्या सृष्टीत नाही, तिसऱ्या सृष्टीत नाही, 3 सृष्टीपर्यंत फुकट शरीर दिलं. ते कसं दिलं? कसं दिलं? मी मूळ सृष्टीची गोष्ट करतोय, कृतयुगाची गोष्ट नाही करत आहे. मी मूळ सृष्टीची गोष्ट करतोय, कृतयुगाची नाही गोष्ट करत आहे. तुम्ही जे सांगताय ते कृतयुगाचे. मी मूळ सृष्टी जेव्हा परमेश्वराला आनंद देण्याची प्रवृत्ती जीवाला झाली तेव्हा 3 सृष्ट्यामध्ये परमेश्वराने स्वतः तुम्हाला मनुष्य देह फुकट दिलं. ते कसं दिलं? नाही सांगितलं. सर्व देह कसं दिलं हे विचारतो मी. आपल्याला जे देह भेटलं मूळ सृष्टीमध्ये ते कसं भेटलं? कृपेच्या माध्यमातून तर भेटलंच. शरीर कसं भेटलं हा प्रश्न आहे माझा. आपल्याला जे मनुष्य देह भेटलं ते कसं भेटलं? पंचमहाभूताचं तर आज बी आहे तेव्हा बी होतं, याच्यात काही वादच नाही. कधीही पंचमहाभूताशिवाय प्रपंच तयार होत नाही. नाही ते त्यांचं उत्तर तुम्ही दिलं परत. हे तुम्ही जे 12-12 वर्षाचे म्हणता, 9-9 महिन्याचे म्हणता, कृतयुगाची परिस्थिती विचारली असती तर ठीक होतं. मी काय विचारलाय प्रश्न? मूळ सृष्टी माहिती आहे ना? म्हणजे काय? प्रथम सृष्टी. ठीक आहे. नाही हो, प्रथम सृष्टी तेव्हा युगच नव्हतं. हा तेव्हा देह कशाचं दिलं? देह दिलं तर कसं दिलं? कशाचं दिलं? कसं दिलं? नाही प्रपंचाचं. आता कशाचं? सोन्याचं आहे तुमचं. तेव्हा बी प्रपंचाचं होतं, आता बी प्रपंचाचं. परत ते कृतयुगाची व्यवस्था आणली की मायेने पुतळ. मी तुम्हाला काय विचारतो आहे, पहिले मूळ सृष्टीमध्ये परमेश्वर आत्कारण आहे सृष्टी निर्माण करायला, तेव्हा तुम्हाला देह दिलं परमेश्वराने. कशाचा? आदिमानव. म्हणून ते विचारतोय. त्या प्रश्नाचं खंडन करण्यासाठी हा प्रश्न मी तुम्हाला विचारला. काही लोकांचा जो मत आहे, काही लोकांचं जे आमचे कॉलेज कुमार आहे त्यांच्यामध्ये असं भिनलेलं आहे, मास्तर लोक शिवतर माकडापासून माणसाची उत्पत्ती झाली, याच्यासाठीच हा प्रश्न मी विचारलेला आहे आज. माकडापासून माणसाची उत्पत्ती झाली असं जे म्हणतात त्याच्यासाठीच हा प्रश्न तुम्हाला विचारला. मायाने तर दिलंच ना हो. ते मायाचा तर तुम्हाला देह भेटलेलं कसं होतं? माझा प्रश्न काय आहे? मळाशिवाय तर शक्यच नाही ना. खाली येणार नाही जीव. मळ नाही लागले तर खाली कसा येईन हो? आद्य मळ नाही लागला, इतर मळ नाही लागले तर जीव कसा खाली? जर ज्ञान द्यायचं आहे परमेश्वराला, मनुष्य देहामध्ये आणायचं आहे तर प्रत्येक देवतेचा मळ लावावाच लागेल. कर्म तो करेल
पण मळ तर माया परमेश्वराच्या प्रवृत्तीने माया काय करते, सामर्थ्य देते आणि तो मळ लावतो. त्याच्याशिवाय जीव खाली येऊ शकत नाही. नाही, पिंगळेच्या याच्यामध्ये इतके रममान होऊन गेले की मूळ सृष्टी बी कळाली नाही. हो ना, मग तमात होते, तमातून खाली आणले, ठीक आहे. मग मनुष्य देह दिलं का नाही. प्रत्येक सृष्टीत 3 वेळा, पहिल्या 3 सृष्टीमध्ये परमेश्वराने फुकट ज्ञान दिलं तुम्हाला असे तुम्ही सांगतात, ऐका नाही. मग ज्ञान दिलं तर कोणत्या देहात दिलं, मग ते मनुष्य देह कसं होतं. त्याच्याशिवाय तर होणारच नाही ना. कसं, हा असंच होतं. 2 हात 2 डोळे 1 नाक, तेव्हा 2 नाक नव्हते, 4 डोळे नव्हते, 4 हात नव्हते, होतं असंच. फक्त माझ्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष देत नाहीये की परमेश्वराने जे दिलेलं देह ते कसं होतं. हा 32 लक्षणी सुंदर, हे महत्वाचा प्रश्न की परमेश्वराने तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा देह दिलं ना मनुष्य, आता कोणाचं नाक वाकडं सन, तोंड वाकडं सन, डोळं एक ना सन, परंतु परमेश्वराने पहिल्या सृष्टीपासून तर 3 सृष्ट्यापर्यंत जे देह दिलं ना, हे 32 लक्षणी दिलं, ज्याच्यामध्ये एकही लक्षण कमी नव्हतं. जसं स्वामी चक्रांची मूर्ती होती ना 32 लक्षणी, असे संपूर्ण देह आमच्या परमेश्वराने तयार केले आणि त्यांना ज्ञान दिलं. पहिल्या सृष्टीत त्यांनी दवडलं, मानसिकता केली. दुसऱ्या सृष्टीत वाचिकता केली. तिसऱ्या सृष्टीत शारीरिक केलं आणि चौथ्या सृष्टीपासून तो कुत्र, मांजर, गाढव, डुक्कर याच्या जन्माला जायला लागला. म्हणजे माकडापासून माणसाची उत्पत्ती झाली असं जर म्हटलं तर स्वामी चक्र यांनी मूळ सृष्टीला सर्व माकडं तयार केले असा अर्थ तुमचा होईल, आहे का नाही. आणि माकडं तयार केले तर माकडाला ज्ञानाचा अधिकार आहे का, नाही. परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली, एकही बाई निर्माण केली नाही, एकही पुरुष निर्माण केला नाही, एकही झाड निर्माण केलं नाही, एकही कुत्र निर्माण केलं नाही, डुक्कर निर्माण केलं नाही, काही नाही. सर्वांना माणसाचं 32 लक्षणी सुंदर असं देह एका सृष्टीतनी 3 सृष्टीमध्ये दिलं आणि परमेश्वर ज्ञान सांगत गेले. पण तेव्हापासून आपण दौडत आलो. मग आपली कल्पकता, मानसिकता बदलत गेली, मग ते वाचिकता आली, मग कर्मभेद, कर्मवाद, अभेदवाद, या द्वैतवाद याच्यावर प्रतीती बसली आणि चौथ्या याच्यापासून कर्मवाद बेसला तर नरकयोनी निर्माण झाली, अभेदवाद भेटला तर स्त्री निर्माण झाली, द्वैतवाद भेटला तर पुरुष निर्माण झाला. अशा प्रकारचे शरीर निर्माण झाले आणि चौथ्या सृष्टीपासून तुम्ही कर्म करायला काय झाले, समर्थ झाले. म्हणजे परमेश्वर आपल्याला जे देतो हे 32 लक्षणी सुंदर दिलं त्यांच्या मार्फत. पण त्यानंतर आपल्या हातात स्टेरिंग दिल्यानंतर आपण ते स्टेरिंग बरोबर सांभाळलं नाही, म्हणून आपण कशाचे म्हशी जन्माला आलो. कशाचे म्हशी जन्माला आलो, कशामुळं आपल्याला ब्युटी पार्लरची गरज पडली, कशामुळं आपण भजन घालताना पात्र शोधले नाही. चौथ्या सृष्टीपासून मात्र परमेश्वराचा हेतू सर्वांना मनुष्य देहच आणि 32 लक्षणी सुंदर असंच मनुष्य देह द्यावं असा हेतू होता. म्हणून ते म्हणता कृत्याकृत्य कीजे मग आत्मा प्रतिपाळीजे तोही विकोनी जिजे या परते पाप नाही. आणि अशा प्रकारचं परमेश्वराने दिलेलं मनुष्य देह आपण विकून टाकलं, या परते पाप काय आहे. विकणं म्हणजे आपण एखाद्या जीवाच्या अधीन होणं, म्हणजे आपलं शरीर काय झालं, विकणं. कोणताच जीव कोणाच्या अधीन होऊ शकत नाही. हे कर्मचक्र आहे. कर्माच्या देहामध्ये आपण वापरतो आहे, त्या देहाच्या माध्यमातून कर्म आपले एकत्र आले, म्हणून आपलं कर्मबंधन या जन्मात एकत्र आलं. काही ऋणानुबंध होते म्हणून ते एकत्र आले. म्हणून हे ऋणानुबंध पुढच्या जन्मात राहतीलच असं काही समजायचं नाही. आज आपण माणूस आहे,
स्त्री आहे, परंतु पुढच्या वेळेस दोघं पती पत्नी होतीलच 100% याचा विचार करायचा नाही. दोन्ही मानव होतीलच याचा विचार करायचा नाही. असा कितीतरी या जीवानी कितीतरी लोकांचा प्रपंच आतापर्यंत करत आलेला आहे. एकाच जीवाचा नाही, कितीतरी जीवाचा प्रपंच आपण केलेला आहे, करत आलेलो आहे. आणि आताही परमेश्वर भक्ती केली नाही तर करणार पुढं आहेच, गॅरंटी आहे त्यांना. पुढचा सुद्धा प्रपंच आपण करणारच आहे. अशा प्रकारचा आत्मविश्वास तुमचा झालाय. काही झालं तरी चालेल, पण आमची कुत्र्यासारखी शपेट वाकडीच राहील. तुम्ही किती नळीमध्ये घालायचा प्रयत्न करा, तुम्ही घालून ठेवा, महिनाभर घालसान, पण महिन्यानं आम्ही जी काय करू, नळी काय करू, काढून टाकू. किती शपूट परत आहे जकुडी. अशी आमची कंडिशन आहे का नाही? असं बोलायचा भावार्थ समजला. बाबांनो, हे सर्व चुकीचं आहे, हे सर्व मायाजाल आहे. आणि त्याच्याकरता पिंगळा नावाच्या स्त्रीने हा आपल्याला दिलेला आदर्श आहे. हे मिठ्याची हाटी, शिराची करोनी शिंगवटी, जे ऐशे ओखटी, दोही ओळी मी एकची. माझी गत काय झाली की एखाद्या बाजारामध्ये गेले मांसाहाराच्या, आणि मांसाहाराच्या बाजारात गेल्यानंतर ते मांस शिळं राहतं, पण तो विकणारा हुशार राहतो. तो काय करतो, त्या मांसाला परत दुसऱ्या दिवशी बाजारात ठेवतो आणि त्याला शिंग जोडून देतो. म्हणजे पुढच्याला काय वाटतं, हे ताजंच आहे, आजचंच आहे. अशा प्रकारचे मिथळीची हाती, शरीराची करोनी शिंगवटी, शरीराची परत दुसरे शिंग आणतो, त्याच्यावर काय करतो, फ्रेश माल काय आहे, फ्रेश. आणि हा बैलोबात सुद्धा तिथं जातो आणि तो फ्रेश माल. कंडिशन अशी आहे, ऐशी ओखटी दोही मी एकच. अशा प्रकारची क्रिया करणारी मी या याच्यात एकट आहे. मी बी तसंच केलं. मी अशा प्रकारची घाण वस्तू आहे, पण दररोज काय करायची, मी शृंगार करायची, शिंग लावायची, म्हणजे शृंगार करायची, आणि लोक यायचे आणि माझ्यावर लुब्धायमान व्हायचे. मी शिडीच राहायची. मी काय राहायची, शिडीच राहायची. पण प्रत्येकाला असं वाटायचं की फ्रेश माल आहे. अशा प्रकारचं बाबा मी लोकांना फसवत गेले. अशा पश्चाताप त्या पिंगळा नावाच्या स्त्रीला झालेला आहे. आणि सर्वस्व त्याग तिने केलेला आहे. जन्म जीवित ईश्वराला समर्पण केलेलं आहे. आमच्या ज्या ज्या अवताराचं तिला ज्ञान झालं, त्याला जन्मजीवित समर्पण. आता जळो जळो हे जियाले, हे तुले जन्म वाया गेले, आयुष्य कडिलेख उरले तरी ईश्वरी देव. जळो जळो. माझं जीवन कसं आहे, जळण्यासारखं आहे. माझं जीवन जळालं आतापर्यंत. हे तुले जन्म एकच नाही, आतापर्यंत अनंत सृष्टीत हेच करत आलो, आणि इतके जन्म माझे काय गेले, वाया गेले. आयुष्य कडिलेख उरले. आता तरी काय, जितकं आयुष्य आहे, आता मला जाग आली. जेव्हा जाग आली तेव्हा सवेरा. विदर्भात कंडिशन अशीच आहे. 12:30, 1, 1:30 वाजता झोपतो म्हणे आम्ही, आणि सकाळी 9, 9:30, 10 उठल्यानंतर आमचा सवेरा होतो. जब जागा तब सवेरा. असं काही नाही खानदेशसारखे की 5 वाजता सवेरा होऊन जातो. पण जब जागा तब तो सवेरा होना चाहिए. हा सवेरा होतो, परंतु आपल्याला जो ज्ञानाचा सवेरा, भक्तीचा सवेरा, हा काही होत नाही. म्हणून ते म्हणतात की जळो जळो जियाले, ये तुले जन्म वाया गेले, आयुष्याची कडिलेख उरले ईश्वरा देऊ. आता उरलेलं आयुष्य ईश्वराला देऊ. अशा प्रकारचा पिंगळा नावाच्या व्यक्तीने केला विचार. आपण करा का नका करू, पण पिंगळाने मात्र हा विचार केला की जाऊ दे, आतापर्यंत जे झालं त्याचा विचार करायचा नाही, पण इथून पुढं तर आपलं जीवन चांगलं बनवायचं. आमचे पाटील बुवा म्हणता आम्ही असंच करू. परत विचारलं तर आमची शेपूट अशी वाकडीच राहील. परंतु ते पिंगळा म्हणते माझी शेपूट आता काय झाली, सरळ झाली. पाईपमधून काढल्यानंतर आता ती वाकडी होऊ देणार नाही. म्हणजे 11 वर्षाची पोथी आमची राहिली, गेली वाया. आमची शेपूट कशी राहिली म्हणा ना.
11 वर्षाच्या पोथीमध्ये आपली शेपूट कशी राहिली, वाकडीच राहिली, ती काही सरळ झाली नाही असं आज आम्हाला वाटायला लागलं. पण असं काही म्हणत नाही की आमचं चुकलं, आता इथून तरी आम्ही काय करू, प्रयत्न करू. याचं उत्तर हे पाहिजे होतं आम्हाला की आतापर्यंत आम्ही चुकलो पण इथून प्रयत्न करण्याचा प्रयत्न अवश्य करू. प्रयत्न पुरुष प्रयत्नी दैवाचे साय, की प्रयत्न केल्यानंतर काय प्राप्त होऊ शकत नाही. कमीत कमी असं उत्तर दिलं असतं तर उत्तर दिशेचा असलेला परमेश्वर धर्म वाढता प्रसंगे सर्वत्र अवस्थान ज्याचं राहतं तो सुद्धा खुश होऊन गेला असता. तो आला आणि तुमचं उत्तर ऐकलं, त्याला वाटलं हे सर्व आता वाया गेलेली टपाल आहे, आता वापस जायला काही हरकत नाही. चिचोलीतली टपाल काय झाली, वाया गेली. असं त्या परमेश्वराला वाटायला लागेल. म्हणून बाबांना असं नाही, प्रत्येक गोष्टीचा कमीत कमी अंतःकरणात मनात प्रयत्न तर पाहिजे की आम्ही असं करू. आपला योग असेल तो होईल, नाही तर होणार नाही. पण प्रयत्न करणं काय आहे, काम आहे आणि ते प्रयत्न आपण करायला पाहिजे. असं तिने सांगितलं की आयुष्य कधी लेके विषयाची धाडी ओढी गेलिया जन्माची कोडी परी ईश्वर सेवा एकी घडी होवीची ना. विषयाची धाडी ओढी, आयुष्यभर प्रपंचामध्ये हाडं मोडली, आयुष्यभर प्रपंचामध्ये काय केले, हाडे मोडली. गेली जन्माची कोडी, जन्म संपूर्ण वाया गेला. काय नाही, सर्व आयुष्य कोणाला दिलं, प्रपंचाला दिलं, मुलाला दिलं, बाळाला दिलं. शेवटी फळ काय आलं, शेवटी फळ काय आलं, काहीच नाही. शेवटी फळ काय आलं, जमा आणि खर्चाचा हिशोब केल्यानंतर आपला जी जमा आहे ती झिरो झाली आणि खर्चाचं बजेट काय आलं, जास्त आलं. मग आपण परत कर्मचक्रामध्ये पडलो. म्हणून पर ईश्वर सेवा आहे की, म्हणून तो म्हणतो बाबा आपल्याला काही नाही घडलं तर ईश्वर सेवा, मार्गाची सेवा, अधिकरणाची सेवा आयुष्यात कमीत कमी वासनिकांनी हे तर करा. माही काही झालं तर हे तर करा, बाकीचा जन्म वाया गेला. पण ज्ञानाची, मार्गाची, आयुष्याची, अधिकरणाची ईश्वर सेवा एकी घडी होईल हे तर करायचा प्रयत्न करा. हे जर करसाल तरच आपलं जीवन सफल होईल. त्या पिंगळाने सांगितलं की आता मला योग आलेला आहे, मी ईश्वर सेवा करेल. ईश्वर सेवा करायला काही मंत्र म्हणावं लागत नाही. ईश्वर सेवा करायला काही ईश्वर सेवा म्हणजे काही उत्तर दिशेला जायचं, देवाला ढूंढून आणायचं, त्यांचे पाय दाबायचं, हे तर काही नाही. ईश्वर सेवा म्हणजे ईश्वराने असन्निधानी सांगितलेला जो मार्ग, तो आचार तर आपण करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये अधिकरणाची सेवा येईल, मार्गाची सेवा येईल, परमार्गाची सेवा येईल, एखाद्या स्थानाचं संरक्षण येईल, अशा प्रकारचं प्रसादाचं संरक्षण येईल. किंवा स्थान प्रसाद ज्या ठिकाणी भिक्षुक वासनिका इथं गेल्यानंतर चतुर्विध साधनाचा योग आल्यानंतर आपल्याला परमेश्वर कमीत कमी त्या निमित्ताने आपल्याकडे दृष्टी तरी टाकेल, हा तरी भाव आपल्या अंतःकरणात असावा असं पिंगळा स्त्रीला वाटायला लागले. आता सर्वस्व सांडीजे, आता ती म्हणते आतापर्यंत जी गोष्ट आहे ती प्रत्येक गोष्ट मी काय करते आहे, सांगते आहे. हा जन्म ईश्वरास दिजे, हा जन्म आता देवाला देण्याचा प्रयत्न करते. मग काही होईल ते पाहिजे, पाहू पुढचं पुढं काय होईल ते. पण आता तर मला असं वाटतं की या पुरुषाच्या नादी, या प्रपंचाच्या नादी लागायचं नाही. हे उर्वरित आयुष्य कोण विचार करते, अशी पिंगळा झोपलेली आहे. 12 वाजलेले आहे रात्रीचे आणि 12 वाजेता पासून तिने हा विचार काय केलेला आहे, सुरुवात केलेला आहे. 12 वाजेपर्यंत तिचा विचार काय होता, प्रपंचाचा कोणी माणूस. पण 12 नंतर तिचा विचार बदलला. आशेच्या त्यागाचे निश्चितपणा, याची या अवस्था विषय भोगू सांडीजे सर्वता, साईजे अंग वेथरा देह दमनाची, ऐशी चर्या पवित्र करावे यंत्र, मग होईल प्रेमास पात्र. याची अवस्था, प्रत्येकाची अवस्था, विषय भोग सांडीजे सर्वता. जितका आपल्याला प्रपंचात विषय भोग सांडता येईल तितका सांडायला काही हरकत नाही. मी बऱ्याच प्रकारे तुम्हाला समजून सांगितलं की वासनिकाला विधी आहे की जितका विषय आपल्याला सांडता येईल तितका काय करायचा, सांडायचा प्रयत्न करायचा.
तो भोग सांडायचा अंग व्यथा देहदमनाची. कमीत कमी देहाला पुष्टी मिळते, देहाला श्रेय मिळतं, अशा योग्यता होते, परमेश्वराची प्रवृत्ती आपल्यावर होते. ऐशी चर्या पवित्र करावी, अशा प्रकारचं आचरण आपण पवित्र करायचं. मग होईल प्रेमा पात्र. मग काय करायचं? प्रेमाला पात्र होईल आपण जोपर्यंत हे करू अशा प्रकारचं प्रेमाला पात्र, तेव्हाच प्रेमाला पात्र होईल. मोबाईलवर काहीतरी ठेवून दे. आता जाती कुळ सांडिल्या याच्या घर रिगो बडिया, हा ईश्वर एक वांचुनी कवन रक्षिता असे. आता जाती कुळ सांडोनी याचे घर रिगो. आता काय करायचं? कोणत्या जातीचं आहे, कोणत्या कुळाचं आहे याचा विचार आपण करायचा नाही. जेव्हा परमेश्वराला शरण जायचं आहे तेव्हा जातीचा विचार करायचा नाही, कुळाचा विचार करायचा नाही. फक्त परमेश्वराच्या घरी जाण्याचा प्रयत्न करायचा, परमेश्वर मार्गावर चालण्याचा प्रयत्न करायचा. हा ईश्वर एक वांचून रक्षिता कोण. या जगात फक्त परमेश्वरच माझा रक्षण करणारा. असं एकदा करून बघा. यात जो आनंद येईल तो आनंद तुम्हाला तुमच्या मुलाबाळात कधी येणार नाही. फक्त करून बघा की सर्व गोष्ट परमेश्वरावर सोपायचा तर प्रयत्न करा. मात्र अर्ध चित्त इकडं अर्ध चित्त तिकडं असं नका करू. 100% त्याच्यावर सोपून द्या. मग पाहत खरं रक्षण करतो का नाही. त्याला रक्षण करावंच लागणार आहे. त्याला रक्षण करावं लागणार आहे. म्हणून भूपाळा सांडोनी असे सांकळा मी मोकळा नैराश्य वनात. म्हणून तर भूपाळा म्हणजे राजाला दत्तात्रय महाराज सांगतात, अरे मी ह्या संपूर्ण जगामध्ये का वावरत नाही, या सह्याद्री पर्वतामध्येच का वास करतो आहे. असं यदुराजाला दत्तात्रय महाराज सांगतात की सांडोनी सांकळा सर्व सांकळा सर्व बंधन मी काय केलेले आहे, तोडून टाकलेले आहे आणि मोकळा या नैराश्य वनामध्ये मोकळा करतोय की कोणत्याही प्रकारचं बंधन मला नाही, म्हणून माझ्यासारखा सुखी कोणी नाही. अशा प्रकारचं तत्वज्ञान त्या यदुराजाला दत्तात्रय महाराजांनी सांगितलं आहे. त्यानंतर याच कथेमध्ये ऋषी शृंग कर्मराठीतला असलेला ऋषी शृंग एक नावाचा ऋषी होता. अनेक प्रकारचे तप केलेले होते. देवता भक्तीमध्ये तप करणारा हा एक माणूस होता. याचं तप घे. याच्यावर त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा ऐसा विषय साम्यता म्हणून ते म्हणतात की अशा त्या यदुराजाला ज्ञान सांगितलं. त्याच्यानंतर कर्मराठीमध्ये सुद्धा तपस्वी आहे आणि त्यांची तपस्वी जे तप आहे ते सुद्धा एखादी स्त्री काय करते, भंग करते. अशा स्त्री ऋषीची कथा आपल्या समोर सांगितली आहे. ऋषी शृंग स्त्री पुरुष ऐसा विभागही नेने पर पोरा जीवाचे चैतन्य वेधले. असा प्रकारचा आदर्श स्वामी चक्राने एक सूत्र सांगितलेलं आहे. ते सूत्राच्या माध्यमातून हा यदुराजाला दत्तात्रय महाराज निमंत्रण करतात. पाही नृप चक्रवर्ती वनिता गीत नायकावी येती ऐकल्या भुली पडे चित्ती ऋषसंगाच्या. ते म्हणतात नृप चक्रवर्ती म्हणजे राजा, वनिता नृप चक्रवर्ती
वनिता आणि रूप चक्रवर्ती, वनिता म्हणजे स्त्री, आणि हिचं गीत जर आपण ऐकलं तर ऐकल्या भुले पडे चित्ती ऋषीशृंगाच्या पुरी. एखाद्या स्त्रीच्या आवाजात जर गीत ऐकलं तर ऋषीशृंगाला स्त्री आणि पुरुष माहीतच नव्हता. पुरुष कशाला म्हणतात, स्त्री कशाला म्हणतात असं माहीत नसलेला हा ऋषीशृंग, याला सुद्धा असा योग आला की तो त्या स्त्रीमुळं आपलं तपभंग भंगून गेला. म्हणून कशामुळं, ते एक गीत ऐकलं. त्यांनी काय ऐकलं, फक्त गीत ऐकलं, आणि त्याला स्त्री पुरुष असा भाग न मिळाला. तो धर्मापासून म्हणजे देवतेच्या धर्मापासून वाया गेला. म्हणून त्यांनी सांगितलं, तो राहो म्हणे अवधूता ऐसा कवन शे कांता, जिया विभांडकाची सुता भुली आपजविली. कैसा वीत राग ऐकिजे ऋषी शृंग तयाशी झाला भंग, सांगे कवनापरी. जयाच्या हृदयपुटी वनिता विळासाची निंबवटी, तो धावे स्त्रिया पाठी ऐसा केवी अशी. परिसा नृप चक्रवर्ती झालं. तर राहो म्हणे अवधूता. अवधूता म्हणजे हे दत्तात्रय महाराजा. असा कोणती स्त्री होती, कोणती कांता होती की विभांडकाचा सूत, विभांडक ऋषीच्या मुलाचं नाव ऋषीशृंग होतं. पुराणातल्या कथा आहेत, त्याच्यातली ही कथा घेतलेली आहे. कशासाठी, की एवढा तपस्वी असलेला जरी होता, पण त्यांनी त्या स्त्रीचं गाणं ऐकलं आणि तो धर्मापासून काय झाला, निघून गेला. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचा विभांडक ऋषीचा मुलगा, त्याला सुद्धा भूल पडली. कशी, तर म्हणतात की जैसा वीत रागाशी ऐकी जे ऋषीशृंग, विरक्त होता. ज्या विभांडकाची सूत या जगामध्ये प्रसिद्ध होता, ज्याच्या हृदयपटी, ज्याच्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारची कोणतीही किलमिश नसताना सुद्धा त्याच्या अंतकरणात स्त्रीचा भाव उत्पन्न झाला आणि तो धर्मापासून गेला. आता पुरुषाचं वर्णन होतं, आता स्त्रीचं वर्णन आहे. म्हणजे पुरुषाचा विचार पिंगळाने केला आणि या ऋषीशृंगाने स्त्रीचा विचार केला नाही, म्हणून तो धर्मापासून गेला. इकडं पिंगळा नावाच्या वेश्येने पुरुषावर विचार केला, म्हणून तिचा उद्धार झाला. दोघांची विरुद्ध दिशा सांगितलेली आहे. तर अवधूत म्हणे सांगे ना आता कथा तुला सांगायला सुरुवात करतो. जेने बांधिला मृगी सुत प्रमादा जनी, राया दशरथाच्या देशी ब्रग पडले कवनी एकी वरची, तो मूळ पाठवले ऋषीशृंगाशी वधू जाणता. दत्तात्रय महाराज म्हणतात ही कथा मी तुला सांगायला सुरुवात करतो. राजा दशरथ सर्वाला माहित आहे. कोणाचा वडील होता, रामाचा वडील. रामाचा वडील दशरथ होता आणि त्याच्या राज्यामध्ये एकदा दुष्काळ पडला. दशरथाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला, पाऊस पडत नव्हता. आता तुम्ही पाऊस बोलवत नाही तरी तो काय होतोय, पडतोय. त्याच्या राज्यात मात्र दुष्काळ पडलेला होता. कोणी एक वर्ष दुष्काळ पडला, काय करावं काय करावं म्हणून एका ज्योतिषकाराला बोलवण्यात आलं. त्या राज्यामध्ये ज्योतिषकाराला बोलवण्यात आलं आणि त्या ज्योतिषकाराने पंचांग मात्र उघडलं. आता सारखा ज्योतिष नव्हता की 7,000 द्या, नारायण नागबली कला आणि कोणता काळ सर्पयोग करा, अमका योग, अशा प्रकारचे ज्योतिषकार पूर्वीचे नव्हते. ते ज्योतिषकार कमीत कमी देवता निर्मित तत्वज्ञानाचे जाणकार होते. आताचे कसे सर्वे फक्त पैसे आवरायचं काम करतात. बाकी तुमचं कल्याण हो, नाही तर ठाणे हो, नाही तर मग दादर हो, नाही तर बोरवली हो, त्याच्याशी घेणं नाही. तू फक्त पैसे काढ, बाकी इकडं. परंतु त्या ज्योतिषाला बोलवलं. ज्योतिषाने बाळ उघडला आणि त्याच्यामध्ये असं निघून आलं की बुवा ज्या ऋषीला स्त्री आणि पुरुष कळत नाही, अशा ऋषीला एखाद्या स्त्रीनं इथं आणलं, त्याचं तपभंग केलं की तुमच्या राज्यात पाऊस पडेल. आली का आपत्ती? त्या ज्योतिषशास्त्रावाल्यांनी त्याला सांगितलं दशरथाला की त्या पाडमध्ये पाहून की असा एक पुरुषान की ज्याला स्त्री पुरुष कळालं नाही, जो तपावर आहे आणि त्याची तप साधना एखादी स्त्री भंग करून तुझ्या राज्यात आणेल तर तुझ्या राज्यात काय पडेल, पाऊस पडेल. त्या माझी पात्र कळिका ते उत्तम नायका, कंदर पाचिया मारिका गोसाविनीती. त्या माझी पात्र कळिका. आता यांनी विचार केला, दशरथ राजा
बोलवल्या मिटिंगवर मिटिंगी. आपलं जसं निवडणूक आली की मिटिंगवर मिटिंगी, मग या गावाला त्या गावाला. त्याने मी काय केल्या, सुरुवात केल्या मिटिंगवर मिटिंगी. कोण आहे कोण आहे कोण आहे. मग त्याला अशा प्रकारची एक वेश्याचं नाव भेटलं, ज्या वेश्येचं नाव आहे पात्रकळिका. पात्रकळिका नावाची सुंदर एक वेश्या होती आणि ती दिसायला अतिशय सुंदर होती. आणि तिला अनेक ऋषी तिने तपापासून काय केले होते, ढाळून टाकलेले होते. मात्र हा ऋषी कसा होता, याला पुरुष आणि स्त्री. पंखा जळून तर जाणार नाही, बंद करून टाका. मी आवाज बदलला त्याचा म्हणून विचारतो तुम्ही. असं आहे का, काही अडचणी नाही तर कसं आहे, थोड्यासाठी आपलं हे होऊन जाईल म्हणून. बंद करून टाका, जाऊ दे ना थोडं. म्हणून त्यांनी काय केलं की त्या पात्रकळिका नायकाला आमंत्रण दिलं राज्यामध्ये. दशरथ आणि आपल्या राज्यामध्ये तिला बोलवलं, कारण ती इतकी कामतत्वाची, कुळदेवता की लावण्याची विनिता, ना ते मूर्त झाली संगीता चंद्रकिरणाची. ती कशी होती, कामतत्वाची कुळदेवता. तिला पाहिल्यानंतर माणूस आकृष्ट होणार नाही असं नाहीच. लावण्य होतं, कामतत्व म्हणजे रजवासना होती आणि ती अशा प्रकारची चंद्रा किरणाप्रमाणे तिची सुंदरता होती. आणि त्या स्त्रीला म्हणजे पात्र कळिकेला त्या राज्यामध्ये बोलवण्यात आलं आणि तिला ते सोपवण्यात आलं की बुवा तुला आम्ही जे पाहिजे ते देऊ, तुम्ही काय करा, फक्त असा एखादा धुंडून काढा आणि त्या ऋषीला आमच्या राज्यामध्ये आणा. कशासाठी, पाऊस आला पाहिजे. म्हणजे किती प्रकारचे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या राज्याला सुखी ठेवायसाठी किती लोक प्रयत्न करायचे की बुवा आपल्या राज्यात पाऊस पडला पाहिजे, म्हणून कोणाचा बरबादी झाली तरी चालेल, पण आमच्या राज्यामध्ये. आज बी निवडणुकीचं तसंच आहे, आजही राजकारणाचं असंच आहे. पुढीलाची बरबादी झाली तरी चालेल, पण आमचं मात्र गडा भरलाच पाहिजे. अशा माध्यमातून पूर्वीपासून चालत आलेलं आहे. ते सखी जनाशी निघाली वैराग्यवनाची, ते असे तपोराशी ऋषी. मग तिला विडा दिला. 4-5 मैत्रिणी असतात, अशा ज्या बाया राहतात त्यांना एकटी नसतेच. फालतू असलेल्या बळबळ करणाऱ्या लोक, बाया असो का माणसं असो, त्यांना 10-5 सोबती राहतात. त्याच्याशिवाय वाटतच नाही की हा चांगला माणूस आहे. समजून घ्यायचं, याच्याजवळ 4-5 बाया फिरता किंवा 4-5 माणसं फिरता की जास्त विद्वान आहे हा काय आहे, जास्त विद्वान. तशा प्रकारची ती सखी जनाला जमा केलं आणि वनामध्ये शोधण्यासाठी निघाली. असं कोण असन. मग तिने शोधता तिला कळालं की ऋषी शृंग नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याला स्त्री आणि पुरुष कळत नाही. त्याचं तप आतापर्यंत ढळल्या गेलं नाही. अंगराचे गणचक्र उठवले का सुखरक्षाचे जोळ लोटले, घसरले चालिले कामिनीचे सैन्य. आणि मग तिचं अंगणाचं म्हणजे शरीराचं अंगण जे आहे ते चक्र घुमायला लागल्यानंतर ते कामिनीचं सैन्य चाललं. विचार करताय सैन्य, आता विचार करायचा आहे, विजय मिळवायचा आहे. पुढच्या सैन्यावर काय करायचं आहे, पुढच्या योद्ध्यावर विजय मिळवायचा आहे. म्हणून आता याला कसं काबूत करा जाईल, याला आता पुरुषही कळत नाही आणि स्त्रीही कळत नाही. अशा ऋषीला आपण कसा विजय मिळवायचा. मळिया निळे मागाडे दाखवी चतुरंगाचा मागाडे, ते तपुलवी रीती राहू. तिने काय केलं, मल्यांचर पर्वत, हिमालयामध्ये हे ऋषी वास करतात. सर्व ऋषी जे वास करतात ना आजही, ते हिमालयामध्ये वास करतात आणि हिमालयामध्ये थंडावा आहे. हिमालयामध्ये काय आहे, थंडावा आहे. आणि अशा पर्वतात ती गेली आणि त्या हिमालयासारख्या मोठ्या पर्वतामध्ये तिने काय केलं की सुगंधित द्रव्य त्या हवेसरशी सोडायला सुरुवात केली. काय केली, सुगंधित द्रव्य. केतकी दळे कामिनी परिमळे टेके देऊनी वसंते तेथे. इतके सुरुवात केली. ते चांगले सुगंधित द्रव सोडायला सुरुवात केल्यामुळं की जे झाडं आहे ते झाडातला सुद्धा वास घ्यायची अपेक्षा वाटली.
की कसा सुंदर वास येतोय म्हणून एक काल्पनिकता दिली की त्या झाडांना सुद्धा वास त्याचा काय झाला, आवळायला लागला. चंद्राचे निबळे ऋतुराये वाहिले, हात कालवले ते आता पामना. सर्व प्रत्येक तपोवनात प्रत्येक झाडात तिने हा सुगंध काय केला, सोडला. कशासाठी? त्या ऋषी शृंगापर्यंत तो सुगंध पोहोचावा. त्याला सुगंध काय दुर्गंध काय जर माणूसच कळत नाही तर हे कुठून कळणार, पण सोडला. काय क्रीडा रसाळ खेळती पक्षी कुळे, झाडा उपजती कामिनीचे. पक्षी वगैरे जे आहे त्यांना तो सुगंध यायला लागला तर ते सुद्धा आपसामध्ये अशा प्रकारचे रजवास्ता करायला लागले. अशा प्रकारचं द्रव तिने त्या ठिकाणी काय केलं, सोडलं. आणि सोडल्यानंतर अनेक प्रकारचे वसंत ऋतूमधले असलेले जे फळं आहे, फुलं आहे, झाडं आहे, या प्रत्येक झाडाच्या माध्यमातून तो सुगंध सर्वीकडे काय करायला लागला, पसरायला लागला. आणि पसरायला लागल्यानंतर तो धरुणी हिरवा ऋषी शृंगी राया पुढे सुवावा. हळू करता 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 तो सुगंध तिला कुठं पोहोचवायचा आहे, ही कथा ऐकायची आहे, ऐकून सोडून द्यायची आहे. नाही तर उद्यापासून आपण असा प्रकार केला तर सर्व अनिष्ट आमच्यामध्ये मस्तकी होऊन जाईल. म्हणून फक्त काय ही कथा सांगितलेली आहे, पण या कथेपासून बोध घ्यायचा आहे की अशा प्रकारचे कर्मराटीत असलेले जे हे आहेत ते असं करतात. म्हणून ऋषी शृंग राया पुढे सुवावा म्हणून पात्र कडिका नावाची ती श्री तिने झुंजायला लागली, प्रयत्न करायला लागली की कधी तिथपर्यंत पोहोचेल, हा सुगंध तिथपर्यंत कसा जाईल. चुका चुका चिया चिरिया उभ्या बकासुराच्या गोंड्या पाखाच्या ती काय करायची, प्रत्येक ठिकाणी उभं राहायची आणि दुरून पाहायची. कारण कठीण आहे, समोर जर गेली असती तर नसुद्धा त्यांनी जर डोळा उघडला असता तर भस्म करायची ताकद होती. इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. साधारण माणूस नव्हता तो, माणूस साधारण नव्हता, परंतु त्याच्यावर हिला विजय मिळवायचा आहे म्हणून काय करायची, जवळजवळ जायची, दुरून दुरून पाहायची आणि अनेक प्रकारचे दळ आणि सुगंध दररोज काय करायची, वेगवेगळ्या सुगंधाच्या माध्यमातून त्या झाडाच्या माध्यमातून ती सुगंध सोडत राहायची. अशा प्रकारे त्या स्त्रीने कितीतरी दिवस हे काम केलं. त्यावेळी शरीराची सडती ठिकाणली चैतन्य फुटे, मग चातुरली जाटी उठी ऋषी. असं करता करता एका दिवशी तो सुगंध ऋषी शृंगाच्या नाकात जाऊन पोचला. ध्यानस्थ बसलेला माणूस आहे जो त्या देवतेचं आचरण करतो आहे आणि आचरण करता करता त्या नाकामध्ये गेला सुगंध आणि शरीराची काय झाली, मनाची काय झाली, विचलितता झाली. तो चाचरून गेला याचा अर्थ गडबडला आणि गडबडल्यानंतर घाये मातला. आशिशिव निघाला तो पुढा दरबारी कापस. तो विचार करतो आतापर्यंत इतक्या वर्षात या पर्वतात वास करत असताना, या पर्वतात राहत असताना आतापर्यंत इतका चांगला सुगंध आला नाही. येतो कुठून आहे म्हणून निघाला, उठला, सुगंध शोधायला प्रयत्न करतो की झालं कसं हे. आपल्या अंतकरणातली स्वस्थता भंगून टाकली. वास तर सुंदर येतोय, आला नाही कधी. ज्याला काहीच कळत नाही पण एखाद्या वेळेस आलं की त्याला कळतं की हा वास काय आहे, चांगला आहे, हा वास काय आहे, वाईट आहे. म्हणून त्या तापसाला ते कळालं आणि त्याची स्थिती बिघडली. तेईशी झांजी लागला तो आगीची काळी माती, मग काय करतील पात्रकडिका ते. आणि तो मात्र उठला आणि शोधायला लागला. आता पात्रकडिकेला हेच पाहिजे होतं. पात्रकडिका त्याच्यात काय झाली, विजयी झाली की कमीत कमी तो उठला तर खरं. आतापर्यंत तप करणारा माणूस, आतापर्यंत कोणाकडे न पाहणारा माणूस तो उठला सुगंध शोधण्यासाठी. ते रंगी उभी ठेली सवेची विचार लागी केली, ते तर पुढा जेई पुष्पांजली ते मणिकाठी. मग तर जिथं जिथं उभी राहायची ना तिथं काय करायची, परत सुगंध ठेवायची. समोर तर गेलीच नाही आणि समोर जाणं म्हणजे मरण्याची काय आहे, निशाणी आहे. म्हणून तिने काय केलं, परत सुगंधाच्या माध्यमातून त्या तपस्वीला काय केलं, आकर्षित केलं. आणि आकर्षित केल्यानंतर
अभिनवी सुताची दृष्टी सर्वांगी घेऊन आटी कटाक्ष सर्पाची आपुटी जीवाची या. आणि अशा प्रकारची ती सुंदर असलेली स्त्री जिच्याकडं एखाद्याने दृष्टी फिरावी आणि प्रत्येकाचं मन विकरून जावं अशा माध्यमातून असलेला तो ऋषी शृंग, त्याची आणि तिची आता भेट होणार आहे. ते पात्रा राव पात्र गुरु दावी हतस्काचा विररू जेत जीववर खोचे विभांडकाचा. अशा प्रकारचा जो विभंडक ऋषी आहे त्याचा जो पुत्र आहे त्यांनी काय केलं, सर्व पात्रात झाडात तो सुगंध शोधण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ढासळला. म्हणजे काय झाला, ढासळला. आता विचार करा, देवतेनी सहकार्य करायला पाहिजे होतं की नाही. सर्वात सोपा मार्ग, सर्वात सोपं, ज्या देवतेची आराधना करतो आहे आमचे परमेश्वर म्हणतात, स्मरण करताना अनेक प्रकारच्या आपत्ती जर आल्या आणि तुम्ही स्मरणात हे असले तर ओळखणी माया काय, खालच्या 36 कोटी देवता तुम्हाला सहाय्य करतात. हे तर देवतेचा उपासक आहे, कट्टर असा भक्ती करतो आहे, तरीही देवता सहाय्य करत नाहीये का, याचं कारण कोणी सांगू शकतं. देवतेची भक्ती करतो आहे म्हणजे देवता भक्ती किती कठीण आहे. देवता भक्ती करतो आहे, देवतेचं तप करतो आहे, देवतेची आराधना करतो आहे आणि त्याच्यामध्ये असा प्रकारचा वाईट प्रकार सोडला आणि तो त्याच्यापासून काय झाला, भाव चढला. मग देवतेने सहाय्य का केलं नाही हा प्रश्न माझा आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मी काही समजून नाही सांगत आहे तुम्हाला किंवा झोपलं नाही आहे मी काही, हा प्रश्न विचारला तुम्हाला. व्हायला नाही पाहिजे होता आणि त्यांनी होऊन केला का, मग घसरला. पण त्याच्या आधीच देवतेने सहाय्य करायला पाहिजे होतं ना. तुम्हाला काय सांगितलं, आता एखादा अटन विजन करणारा माणूस आहे, त्याला जर उल्लेख झाला पदार्थ दिसला, मग लगेच विघ्न होतं का, खातो का तो, पाहत बी नाही होत त्याच्याकडं. मग आहे ना, करायला पाहिजे होतं ना. मग का केलं नाही, पॉवरफुल ऋषी होता. हा, मग का केलं नाही, पॉवरफुल होता, का केलं नाही. परमेश्वराचा विषयच नाही याच्यात. परमेश्वराचा या कथेची आणि परमेश्वराची काही एक संबंध नाही. परमेश्वराच्या साधकही नाही आणि परमेश्वराचा सहाय्य करायचा याच्यामध्ये विषय सुद्धा नाही. देवता भक्तीचं साधन आहे, ज्या देवतेच्या भक्तीचं साधन आहे त्या देवतेने पूर्ण करावा असा नियम आहे. परमेश्वराचा किंचितही 1 रुपयाचा संबंध या गोष्टीची सध्या तरी नाही आहे. तर सांगायचं तात्पर्य, देवता भक्ती अशी विचलित आहे की जर उच्च देवतेचं विघ्न आलं तर नीच देवता काही एक करू शकत नाही. या ऋषी शृंगाचा जो अभिमान्य होती हे नीच होती आणि त्या पात्र कळिकेची अभिमान्य होती ते काय होती, ऊच होती. आणि आमचं सूत्र आहे, ऐल पहिलाचे व्यापोनिवर्त नाही, अस्तित्व जाणे ना, पहिलं ऐला ते व्यापोनिवर्ते, अशा प्रकारचं सूत्र आहे. त्या सूत्राच्या माध्यमातून त्या देवतेचा काय झाला, चुराळा झाला आणि त्या जीवाचा काय झाला, खराब झाला. अशा माध्यमातून तो जीव या ठिकाणी घसरलेला आहे. बस.